शक्तीपीठ महामार्गाची घोषणा 1 एप्रिलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्येच त्याला अंतिम मान्यता पण दिलेली आहे। खरं तर ही अंतिम मान्यता देत असताना सुधारित जो नवीन शक्तीपीठ महामार्ग आहे हा महामार्ग 12 जिल्ह्यांच्यामध्ये होता, तो आता 13 जिल्ह्यांच्या मधून जाऊन त्याच्यामध्ये काही त्याच्या मार्गामध्ये थोडाफार बदल केलेला आहे। खरं तर हा बदल सांगली जिल्ह्यापासून सुरुवात केलेला आहे, तो सातारा जिल्ह्यात गेलेला आहे। साताऱ्यातून पुन्हा कोल्हापूर आणि कोल्हापूरमध्ये पन्हाळा तालुक्यातील आणि करवीर तालुक्यातली 2, 3, 4 गावं सोडली तर राधानगरी मतदारसंघातली जवळजवळ 54 गावे ही या शक्तीपीठ महामार्गाने बाधित होणार आहेत। नंतर मग हा महामार्ग चंदगडमधून पुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जाणार आहे। खरं तर हा महामार्गाच्या संदर्भात आपल्या सर्वांना माहिती आहे की 2025च्या भर पावसामध्ये इथं हजारो शेतकऱ्यांनी एक मोर्चा गेल्या वर्षी काढला होता आणि या मोर्चाच्या वेळेलाच जो जुना शक्तीपीठ महामार्ग आहे त्याला सुद्धा आमचा विरोध होता। त्यामुळं आता जो सुधारित शक्तीपीठ महामार्ग आहे या सुधारित शक्तीपीठ महामार्गाला सुद्धा आमचा विरोध असून हा महामार्ग कोणत्याही परिस्थितीमध्ये होऊ द्यायचा नाही अशा पद्धतीचा निर्णय आणि निर्धार आता शेतकऱ्यांनी केलेला आहे। खरं तर याच्या संदर्भातच आजच्या जी प्रेस कॉन्फरन्स आपण घेत आहोत त्याचा मुख्य हेतू आहे तो म्हणजे येणाऱ्या 15 तारखेला बुधवारी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये आजरा तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा व्यापक मेळावा आयोजित केलेला आहे। खरं तर सुधारित महामार्ग मंजुरी मिळाल्यानंतर राज्यातला हा पहिलाच मेळावा असणार आहे। म्हणजे एक एल्गार इथून सुरुवात होणार आहे। आजरा तालुक्यामधून सुधारित शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये संघर्षाची सुरुवात आजरा तालुक्यातून होणार आहे आणि या शक्तीपीठ महामार्गामध्ये कोरिवडेपासून कोरिवडे, हरपवडे, पेरमुली, देवर्डे, वेळवट्टी, पेठेवाडी, मसुली, खानापूर आणि पुढं मग कोळगाव, एरंडोळहून सातेवाडीहून तो पुढं बुजवडे असा हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे।